ओके. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आपण पॉलिमर केमिस्ट्री हा धडा सुरू केला, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. ठीक आहे ना. यामध्ये आपण तिसरा प्रकार पाहत होतो, क्लासिफिकेशन. काय चालू आहे? क्लासिफिकेशन चालू आहे. ओके. क्लासिफिकेशन हा आहे बेस्ड ऑन कशावर? क्लासिफिकेशन बेस्ड ऑन पॉलिमरायझेशन मोड. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन पॉलिमरायझेशन मोड. पॉलिमरायझेशन मोड म्हणजे पॉलिमरायझेशनची एक मोड असते. या मोडवर काय अवलंबून असतो? क्लासिफिकेशन. तर याला काय म्हणूया आपण? क्लासिफिकेशन बेस्ड ऑन पॉलिमरायझेशन मोड. मोड दॅट इज द प्रोसेस. मोड म्हणजे एक प्रकारची प्रोसेस असते. काल म्हटलं तुम्ही तुम्हाला पॉलिमरायझेशन मीन्स व्हॉट? इट इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर इज कॉल्ड एज काय म्हटलं आपण? पॉलिमरायझेशन. सो नाव क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कशावर येत आहे? पॉलिमरायझेशनच्या मोडवर. ओके. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन पॉलिमरायझेशन मोड. पॉलिमरायझेशनची काय असेल आता? ही मोड असेल. तर यामध्ये ॲडिशन पॉलिमरायझेशन काल मी सांगितलं तुम्हाला. आपण काल पहिला पॉलिमरायझेशन पाहिला होता. कोणता होता? ॲडिशन पॉलिमरायझेशन. ॲडिशन पॉलिमरायझेशन. ठीक आहे. ॲडिशन पॉलिमरायझेशन. आता ॲडिशन पॉलिमरायझेशन मध्ये आपण काय पाहत होतो काल? चेन रिॲक्शन पाहत होतो. ॲडिशन पॉलिमरायझेशन इन्व्हॉल्व्स द फ्री रॅडिकल मेकॅनिझम. काय होते याच्यामध्ये? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. काल बोललो होतो मी तुम्हाला. अँड दॅट फ्री रॅडिकल मेकॅनिझम इज ऑल्सो कॉल्ड एज चेन रिॲक्शन. यालाच काय म्हणतात? चेन रिॲक्शन. तर ही चेन रिॲक्शन 3 स्टेपमध्ये होत असते. द चेन रिॲक्शन टेक्स प्लेस इन द 3 स्टेप्स. चेन इनिशिएशन, चेन टर्मिनेशन, चेन प्रोपोगेशन. द 3 स्टेप्स आर इन दिस वे. पहिला असतो चेन इनिशिएशन. चेन काय असतो? इनिशिएशन. दुसरा आहे चेन प्रोपॅगेशन. चेन काय आहे? प्रोपॅगेशन. आणि तिसरा असतो चेन टर्मिनेशन. 3 आहेत बघा. चेन रिॲक्शन 3 स्टेपमध्ये होतात. चेन इनिशिएशन, चेन प्रोपॅगेशन आणि तिसरा असतो चेन टर्मिनेशन. टर्मिनेशन म्हणजे चेन काय होणे? टर्मिनेट होणे, थांबणे. चेन इनिशिएट होणे. इनिशिएट होणे म्हणजे चेन सुरू होणे. इनिशिएट म्हणजे सुरू होणे. प्रोपॅगेशन पुढे पुढे वाढणे. प्रोपोगेट होणे. प्रोपोगेट तुम्हाला माहित आहे. प्रोपोगेट म्हणजे काय होत राहते? पुढे पुढे जात राहते. चेन प्रोपोगेट होते, चेन सुरू होते आणि लास्टला चेन थांबते. त्याला काय म्हणतो आपण? चेन टर्मिनेशन. चेन टर्मिनेशन म्हणजे काय होणे? चेन थांबणे. तर 3 प्रकारच्या स्टेप आहेत, लक्षात ठेवा. महत्त्वाचे स्टेप असतात हे 3 स्टेप्स. कोणकोणते? चेन इनिशिएशन, चेन प्रोपॅगेशन आणि तिसरा कोणता? चेन टर्मिनेशन. 3 स्टेप्स व्हेरी इम्पॉर्टंट. धीस 3 स्टेप्स: चेन इनिशिएट, चेन प्रोपॅगेट अँड चेन टर्मिनेट. ठीक आहे. तर यामध्ये आपण पहिली पाहूया चेन इनिशिएशन स्टेप. द फर्स्ट स्टेप नाउ वी विल सी चेन इनिशिएशन. चेन इनिशिएशन होणे, चेन सुरू होणे. चेन इनिशिएशन मीन्स काय होणे? चेन सुरू होणे. राईट. तर कशी होते सुरू? इट इज ऑब्टेन्ड बाय इन विच द फ्री रॅडिकल्स आर फॉर्म होतात. याच्यामध्ये फ्री रॅडिकल इन विच द फ्री रॅडिकल्स आर काय होतात? ऑब्टेन होतात. काल बोललो तुम्ही तुम्हाला. फ्री रॅडिकल म्हणजे काय असतो? फ्री रॅडिकल म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन असतात. ज्यावर सिंगल इलेक्ट्रॉन असतात आपण त्यांना काय म्हणतो? फ्री रॅडिकल्स. ओके. दे आर कॉल्ड एज व्हॉट? फ्री रॅडिकल्स. आता याच्यावर काय होतो? चेन इनिशिएशन करण्यासाठी काही इनिशिएटर वापरावे लागतात. देर आर सम इनिशिएटर्स. काय म्हणूया आपण याला? इनिशिएटर्स. सम इनिशिएटर्स आर युज्ड. द इनिशिएटर्स आर ॲसिटिल परऑक्साईड. इनिशिएटर कोणते वापरायचे? याचे नाव आहेत बघा. ॲसिटिल परऑक्साईड.
The initiators are acetyl peroxide. Okay. The second is benzoyl peroxide. Benzoyl peroxide. ओके. आणि तिसरा आहे टर्शरी ब्युटाइल पेरॉक्साइड. हा पण असू शकतो. टर्शरी ब्युटाइल peroxide. The three initiators we can use. या तीन पैकी कोणताही एक इनिशिएटर आपण वापरू शकतो. ॲसिटिल पेरॉक्साइड, बेन्झॉइल पेरॉक्साइड किंवा कोणता टर्ट ब्युटाइल पेरॉक्साइड. हा आपण इनिशिएटर म्हणून वापरू शकतो. तो व्हॉट आर इनिशिएटर्स काय असतात? इनिशिएटर म्हणजे कॅटलिस्ट असतो. व्हॉट इज इनिशिएटर? इनिशिएटर इज नथिंग बट अ कॅटलिस्ट. हा कॅटलिस्ट म्हणून असतो. तर आपण पहिला पाहू ॲसिटाइल पेरॉक्साइड पासून कशी होते रिॲक्शन. हे काय करते? फ्री रॅडिकल फॉर्म करतात. दे फॉर्म्स द फ्री रॅडिकल. चैन इनिशिएशन होईल. चैन काय होईल? इनिशिएशन होईल. फ्री रॅडिकल ॲसिटिल पेरॉक्साइड फॉर्म्युला बघा कसा. CH3 C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड C डबल बॉन्ड O CH3. काय म्हणावं? ॲसिटिल पेरॉक्साइड. पेरॉक्साइड किती ऑक्सिजन आहेत बघा? 2 ऑक्सिजन. ॲसिटिल CH3CO ग्रुप. CH3CO ग्रुप याला काय म्हणतो आपण? ॲसिटिल. अँड दिस इज व्हॉट? पेरॉक्साइड. हा बॉन्ड तुटतो सुरुवातीला. दिस बॉन्ड ब्रेक्स. हा ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होतो. काय होतो बघा? ऑक्सिजन मधला हा बॉन्ड तुटायला. हे याचा अर्थ काय? या बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. कोणताही बॉन्ड असला की त्यामध्ये काय असते? 2 इलेक्ट्रॉन असते. तर हे 2 इलेक्ट्रॉन याचे काय होतील? दोन काय होतील? पहिल्यांदा बघा CH3 इथपर्यंतचा हा तुटला इथून. ठीक आहे. इथपर्यंत तुटला तर काय तयार व्हायला? CH3COO 2 बनायलेत बघा. किती बनायले? CH3COO असे 2 बनायलेत. हा एक आणि हा एक. काय बनायले? CH3COO. काय बनायले? CH3COO. किती बनायलेत? 2 बनायलेत. काय बनायलेत? CH3COO. हा बॉन्ड तोडला. ओके. हा बॉन्ड तोडला. मग त्याच्यामुळे इथं काय होते? फ्री रॅडिकल तयार होते. असा इलेक्ट्रॉन म्हणजे त्याला काय म्हणावं? फ्री रॅडिकल. आता हे फ्री रॅडिकल काय होते? याच्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो याच्यातून. आता याच्यातून काय होते? हे जे तयार झालेलं आहे फ्री रॅडिकल इकडे येते असं. ठीक आहे. इकडे आल्याने काय होते? ह्या बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत बघा आता? 2 इलेक्ट्रॉन. 2 पैकी 1 इलेक्ट्रॉन इकडे जातो. हा 1 इलेक्ट्रॉन आणि हा इथला बॉन्ड मधला 2. या बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन. या बॉन्ड मधल्या 2 इलेक्ट्रॉनचा 1 इलेक्ट्रॉन इकडे जातो आणि 1 इलेक्ट्रॉन राहतो. अजून 1 इलेक्ट्रॉन इकडे येतो. बघा नीट लक्ष द्या. कोणताही बॉन्ड म्हणजे इथे किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन पैकी 1 इलेक्ट्रॉन कोण घेतला? एका CH3CO ने घेतला. दुसरा इलेक्ट्रॉन कोण घेतला? दुसऱ्या CH3CO ने घेतला. अशा प्रकारे किती इलेक्ट्रॉन झाले? 2 CH3CO चे 2 इलेक्ट्रॉन झाले. मग यानंतर काय होतो? हा इलेक्ट्रॉन आपण इकडे शिफ्ट करायलो. इथं बॉन्ड तयार होतो. हा डबल बॉन्ड हो, C डबल बॉन्ड हो. या बॉन्डचा इलेक्ट्रॉन आता या बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. त्यापैकी 1 इलेक्ट्रॉन इकडे येतो. मग हा काय फॉर्म करतो बघा. खाली लिहितो मी हीच पायरी परत. काय तयार झाला? CH3COO. ठीक आहे. याच्यावर काय आहे? हा असा फ्री इलेक्ट्रॉन. काय आहे याच्यावर? हा फ्री इलेक्ट्रॉन. हा फ्री इलेक्ट्रॉन आपण इथे शिफ्ट करायलो. तर या बॉन्ड मधला हा इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉन इकडे जातो. 2 इलेक्ट्रॉन मिळून एक बॉन्ड तयार करतात इथं. हा 1 इलेक्ट्रॉन आणि या बॉन्ड मधला 1 इलेक्ट्रॉन. हा 1 इलेक्ट्रॉन आणि या बॉन्ड मधला इलेक्ट्रॉन मिळून इथं काय करतात? एक बॉन्ड तयार करतात. इथला 1 इलेक्ट्रॉन राहिला. 1 इलेक्ट्रॉन या CH3 वर येतो. मग हे काय फॉर्म करतो? हा बॉन्ड तुटते. आता हा बॉन्ड तुटतो आणि काय तयार होतो? CH3 चा फ्री रॅडिकल बनतो. CH3 चा काय बनून जाते? फ्री रॅडिकल. याच्यावर काय आला? इलेक्ट्रॉन. कसा आला? हा CH3 चा इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. हा 1 इलेक्ट्रॉन आणि हा 1 इलेक्ट्रॉन. कुठला? हा एक इलेक्ट्रॉन.
हा एक इलेक्ट्रॉन कुठून आला, इथून आलेला. तर हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन राहिलेला याचा, हा एक इलेक्ट्रॉन काय करतात, इथं बॉन्ड तयार करतात, बॉन्ड. आणि प्लस काय निघतो, -CO2 याच्यातून. म्हणजे प्लस काय निघून जातो, कार्बन डायऑक्साईड निघून जातो. मेन का आपल्याला काय पाहिजे, फ्री रॅडिकल फॉर्मेशन. तर हे झालं फ्री रॅडिकल फॉर्म. हे काय झालं आता, फ्री रॅडिकल फॉर्म. आलं लक्षात रिॲक्शन. पहा काय तयार झाला, काय फॉर्म झाला, फ्री रॅडिकल फॉर्म झाला. आलं, समजलं, लक्षात आलं का, काय तयार झाला, फ्री रॅडिकल फॉर्म झाला. नाही समजलं, कोणाला नाही समजलं, अजून कोणाला नाही समजलं, समजलं विनायक, समजलं की नाही समजलं, समजलं का, समजलं, चापके नाही समजलं, लक्ष द्यायचं. समज शिंदे समजलं की नाही समजलं, समजलं, छान, सोपं आहे, लक्ष द्या. तर काय होते, फ्री रॅडिकल फॉर्म होते. हे फ्री रॅडिकल फॉर्म झाला. आता फ्री रॅडिकल फॉर्म म्हणायलो आपण, पहिली पायरी. चैन काय झाली, इनिशिएट. तर काय म्हणायचं, चैन इनिशिएट होते, राईट. चैन इनिशिएट झाली. हा फ्री रॅडिकल आता काय करतो, दिस फ्री रॅडिकल कंबाइन्स विथ द विनाइल मोनोमर. हा फ्री रॅडिकल, अल्काइल फ्री रॅडिकल. ओके, दिस इज द अल्काइल फ्री रॅडिकल. अल्काइल फ्री रॅडिकल काय करतो, अल्काइल फ्री रॅडिकल आता काय करतो, अटॅच टू, कोणाला अटॅच होतो बघा, अटॅच टू विनिल मोनोमर. कोणाला अटॅच होऊन जातो, विनिल मोनोमरला. अटॅच टू व्हॉट, विनिल मोनोमर. अल्काइल फ्री रॅडिकल अटॅच टू, कोणाला अटॅच होतो, विनिल मोनोमरला. विनिल म्हणजे काय असते, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, दॅट इज अल्किन. विनिल मोनोमर म्हणजे काय, अल्किन. त्याला दुसरा अल्किनलाच काय म्हटलं इथं, ओलेफिन म्हटलं, ओलेफिन. ओलेफिनचा काय असतो, डबल बॉन्ड. तर ते कसा होते बघा, हा अल्काइलला आपण आर लिहूया, आर. अल्काइलला काय लिहू शकतो आपण, आर. हा CH3 जो आहे त्याला आपण काय म्हणू, आर म्हणू. हा आर आता रिॲक्ट होतो कोणाला, CH2 डबल बॉन्ड CHY. CH2 डबल बॉन्ड CH काय घेतला आपण याला आता, Y. ठीक आहे, CH2 डबल बॉन्ड CH काय आहे, हा Y. आता काय करतो बघा, हा एक इलेक्ट्रॉन, किती इलेक्ट्रॉन आहे तिथं, आता एक इलेक्ट्रॉन आहे. हा एक इलेक्ट्रॉन आणि या बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन, हा एक इलेक्ट्रॉन आणि या बॉन्ड मध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात. कोणत्याही बॉन्ड मध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात, त्यापैकी एक इलेक्ट्रॉन इकडे येतो, एक इलेक्ट्रॉन याच्यावर जातो, या कार्बनवर शिफ्ट. एक इलेक्ट्रॉन या कार्बनवर शिफ्ट होतो. एक इलेक्ट्रॉन कुठे, बाहेर यायला. आणि हा एक इलेक्ट्रॉन मिळून एक बॉन्ड तयार करतात. म्हणजे कसं, आर बॉन्ड CH2. आर बॉन्ड काय होतो आता, हा CH2 झाला. आर बॉन्ड CH2 कसा झाला, या बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन. ओके, आर वरचा एक इलेक्ट्रॉन आणि ह्या बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन, या दोघांनी मिळून काय केले, एक बॉन्ड तयार केले, RCH2. ठीक आहे, RCH2 झाला. आणि त्यानंतर आता इकडे काय राहतो, मग सिंगल बॉन्ड राहतो, सिंगल बॉन्ड CH. हा वरचा डबल बॉन्ड होता, डबल बॉन्डचा काय झाला आता इथं, सिंगल बॉन्ड झाला, बरोबर आहे. आणि एक इलेक्ट्रॉन कुठे चालला, या कार्बनवर, म्हणजे एक इलेक्ट्रॉन या कार्बनवर, आणि हे काय होतं, Y होतं. म्हणजे अल्किल फ्री रॅडिकल अटॅच टू विनिल मोनोमर. हे आहे विनिल मोनोमर. हे काय आहे, विनिल मोनोमर. ओके, हा आहे अल्किल फ्री रॅडिकल, आर. अल्किल फ्री रॅडिकल कोणाला रिॲक्ट होतो, अल्किल फ्री रॅडिकल कोणाला रिॲक्ट होतो, विनिल मोनोमरला, राईट. काय बनतो, इट फॉर्म्स न्यू रॅडिकल. आणि हा काय तयार झाला आता, इट फॉर्म्स न्यू रॅडिकल बनला हा. दिस इज द न्यू रॅडिकल, इट फॉर्म्स न्यू रॅडिकल. ओके,
न्यू रॅडिकल मध्ये काय आहे आता? इन द न्यू रॅडिकल मध्ये काय आहे? आपला अल्काईल आहे आणि हे काय? विनिल मोनोमर. ओके. इन न्यू रॅडिकल, जो न्यू रॅडिकल आहे त्याच्यामध्ये काय आहे? अल्काईल ग्रुप असतो, अल्काईल ग्रुप असतो आणि काय असतो? अँड विनिल मोनोमर. अँड काय असतो? विनिल मोनोमर. याला काय म्हटलं आपण? विनिल मोनोमर. आणि काय? अल्काईल, अल्काईल काय? रॅडिकल. तर हे झालं न्यू रॅडिकल तयार झालं. चेन इनिशिएट झाली. इनिशिएट होणे म्हणजे काय होणे? सुरू होणे. चेन सुरू झाली. त्यानंतर आता काय होईल? चेन सेकंड स्टेप काय असते? फर्स्ट वन इज चेन इनिशिएशन, सेकंड वन इज काय आहे? चेन. त्यानंतर काय होतो? चेन इनिशिएट झाल्यावर चेन प्रोपॅगेशन. सेकंड स्टेप इज चेन प्रोपॅगेशन. पहिली स्टेप झाली बघा आपली. काय झाली पहिली स्टेप? चेन इनिशिएशन झाली. आता काय चालू आहे? चेन प्रोपॅगेशन. काय चालू आहे आता? चेन प्रोपॅगेशन. फर्स्ट स्टेप वी हॅव सीन चेन इनिशिएशन. आता पाहूया, काय पाहूया? चेन प्रोपॅगेशन. याच्यामध्ये काय होते बघा, हे न्यू रॅडिकल जे तयार झालेलं आहे आता, दिस न्यू रॅडिकल काय करतो आता? अटॅच टू अनादर व्हिनिल मोनोमर. अनादर व्हिनिल मोनोमर. व्हिनिल मोनोमरच्या दुसऱ्या मॉलिक्यूलला अटॅच करेल. कोण? न्यू रॅडिकल. न्यू रॅडिकल अटॅच टू अनादर व्हिनिल मोनोमर टू फॉर्म. याचा काय बनेल मग आता? टू फॉर्म लार्जर और बिगर. एक मोठा बनतो अजून, लार्जर न्यू रॅडिकल. काय बनते आता? ही लार्जर, थोडी मोठी रॅडिकल बनते, न्यू रॅडिकल. बघा काय म्हणालो मी? न्यू रॅडिकल परत अटॅच होतो. पहिला कोण अटॅच झाला इथं? अल्काईल रॅडिकल, है की नाही? सर आवाज आ रही इधर, थोड़ा बात मत करो. अल्काईल रॅडिकल बघा, पहिला काय आहे? अल्काईल रॅडिकल. अल्काईल रॅडिकल बरोबर आहे. अल्काईल रॅडिकल कोणाला अटॅच व्हायलंय? व्हिनिल मोनोमरला. लक्ष द्या, अल्काईल रॅडिकल व्हिनिल मोनोमरला अटॅच व्हायले आणि काय तयार व्हायले? न्यू रॅडिकल तयार व्हायले. काय आहे बघा, किती सोपं आहे. आता काय होते? न्यू रॅडिकल अटॅच होते कोणाला? परत व्हिनिल मोनोमरला. किती सोपं आहे बघा. न्यू रॅडिकल अटॅच टू अनादर व्हिनिल मोनोमर. न्यू रॅडिकल कोणता आपला? हा न्यू रॅडिकल, बरोबर आहे. हा न्यू रॅडिकल काय होईल आता? अटॅच होईल बघा कोणाला? न्यू रॅडिकल अटॅच टू कोणाला अटॅच होईल? व्हिनिल मोनोमर. व्हिनिल मोनोमर कोणता आहे? हे आहे माहिती आहे तुम्हाला. हे काय? व्हिनिल मोनोमर. CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड Y. खूप सोपं आहे, बघून जसाल तसं करायचं. न्यू रॅडिकल हा न्यू रॅडिकल, काय अडचण आहे का? बघा, न्यू रॅडिकल अटॅच टू कोणाला? अटॅच टू व्हिनिल मोनोमर. हे काय? व्हिनिल मोनोमर, बरोबर आहे. न्यू रॅडिकल अटॅच टू कोणाला व्हायले? व्हिनिल मोनोमर. टू फॉर्म, काय फॉर्म करायले आता? लार्जर न्यू रॅडिकल. लार्जर हा न्यू रॅडिकल कसा बनतो? अजून मोठा लार्जर न्यू रॅडिकल बनतो. कसा बनेल बघा. आता याच्यावरचा हा इलेक्ट्रॉन जशाला तसं, बरोबर आहे. जसं यानं इलेक्ट्रॉन वापरला होता, यानं पण इलेक्ट्रॉन वापरेला. कशासोबत? डबल बॉन्ड सोबत. डबल बॉन्डवर रिॲक्शन होते केव्हा? ॲडिशन पॉलिमरायझेशन असला डबल बॉन्ड. अल्किन, काल म्हटलं मी तुम्हाला डबल बॉन्ड, इट इज ऑल्सो कॉल्ड एज विनिल पॉलिमर. काल म्हटलं होतं आपण. हा परत डबल बॉन्ड. मग काय होईल? एक इलेक्ट्रॉन याच्यावर येईल. मग काय बनेल याचा आता? RCH2 जशाला तसं. RCH2 जशाला तसं, बरोबर आहे. त्यानंतर काय? CHY. त्यानंतर काय? CHY हा जशाला तसं, बरोबर आहे. त्यानंतर आता कोण बॉन्ड करायले? हा CH2. म्हणजे याच्या पुढे काय होईल आता? हा CH2. या CH2चा काय होईल आता? सिंगल बॉन्ड. परत काय? CH, सेम टू सेम लिहायचं. परत काय? CH. पुढे काय? परत व्हायला व्हाय. इथं काय होईल? याच्यावर आता इलेक्ट्रॉन येईल. इथं आता याच्यावर इलेक्ट्रॉन येईल.
हा CH2 आणि हा CH, हा CH2 आणि हा CH दोघांनी काय केले, इथं बॉन्ड तयार केले, हा बॉन्ड तयार केले. कोण तयार केले? हा CH. बघा हा CH आहे, हा CH आहे, हा CH2 आहे का? आहे. हा CH2 आहे, हा CH आहे. दोघांनी काय केले, एक एक इलेक्ट्रॉनचा, याच्या बॉन्ड मधला इलेक्ट्रॉन आणि याचा पहिल्यापासूनचा फ्री इलेक्ट्रॉन. तर पहिल्यापासूनचा हा फ्री इलेक्ट्रॉन आणि हा काय बॉन्ड मधला इलेक्ट्रॉन मिळून हा बॉन्ड तयार केले. कोणता? हा बॉन्ड, हा तयार झाला बॉन्ड. मग याला काय म्हणतो आपण? इट इज लार्जर न्यू रॅडिकल. दिस इज द लार्जर न्यू रॅडिकल. हे काय बनलं? लार्जर न्यू रॅडिकल. आता चैन प्रोपोगेशन व्हायली. बघा काय व्हायली? चैन प्रोपोगेशन कशी होते बघा पुढे. आता काय होतो पुढे बघा. नाव पुढे काय होतो? लार्जर रॅडिकल. काय म्हटलो मी? न्यू रॅडिकल अटॅच टू अनादर व्हिनिल मोनोमर. सोपं आहे, समजलं काय? न्यू रॅडिकल अटॅच टू, कोणाला अटॅच टू? अनादर व्हिनिल मोनोमर. किती सोपं आहे बघा. न्यू रॅडिकल अटॅच टू, कोणाला अटॅच टू? अनादर व्हिनिल मोनोमर. हे आहे अनादर व्हिनिल मोनोमर. काय अडचण आहे? हे आहे न्यू रॅडिकल. हे काय आहे? न्यू रॅडिकल अटॅच टू कोणाला? अनादर व्हिनिल मोनोमर. बरोबर आहे. टू फॉर्म, काय फॉर्म करायले? लार्जर न्यू रॅडिकल. दिस इज लार्जर न्यू रॅडिकल. काय अडचण आहे का बघा. आता हा लार्जर न्यू रॅडिकल काय करतो परत? दिस लार्जर न्यू रॅडिकल, लार्जर न्यू रॅडिकल अगेन अटॅच होतो कोणाला? अटॅच, अगेन अटॅच टू, अगेन अटॅच होते आता कोणाला? अटॅच टू व्हिनिल मोनोमर. परत आपण काय परत परत काय ऍड करत चाललो? व्हिनिल मोनोमर ऍड करत जायचं परत परत. का परत काय म्हणायलो? लार्जर न्यू रॅडिकल अगेन अटॅच टू अनादर, कोणाला रिॲक्ट होईल हे? अनादर व्हिनिल. अनादर काय आहे? हा व्हिनिल मोनोमर. अनादर व्हिनिल मोनोमर. बघा किती सोपं आहे. लार्जर न्यू रॅडिकल अगेन अटॅच टू, कोणाला अटॅच होतो? अनादर व्हिनिल मोनोमर. अँड काय होते मग? आणि अशी चेन पुढे प्रोपोगेशन होत राहते. हे काय, याला काय म्हणायचं? चेन काय होत राहते? पुढे पुढे वाढत राहते. चेन काय होत राहते? प्रोपोगेट होत राहते. इन दिस वे द चेन प्रोपॅगेशन टेक्स प्लेस. याला काय म्हणूया आपण? चेन प्रोपॅगेशन. अँड दिस सिक्वेन्स कंटिन्यूज रॅपिडली. आणि हा जो सिक्वेन्स आहे कसा होतो? रॅपिडली होतो. दिस सिक्वेन्स कंटिन्यूज, दिस सिक्वेन्स कंटिन्यूज रॅपिडली. हा कसा होतो? हा रॅपिडली होतो, फास्ट होत असते, फास्ट. दिस सिक्वेन्स कंटिन्यूज कसा कंटिन्यू होतो? रॅपिडली होतो. बघा किती इंटरेस्टिंग रिॲक्शन. हे रॅपिडली कंटिन्यू होतं. आता आपण काय करूया? इथेच याचे n नंबर ऑफ घेऊया. हे किती नंबर ऑफ घेऊया? n नंबर ऑफ घेतले जर n म्हणजे n मे बी 1 2 3 10 100 1000. n म्हणजे काय होते? 1000 नंबर ऑफ टाइम घेतले आपण. तर हे जे आहे इथं आपल्याला हा जो बनेल हा n नंबर ऑफ टाइम बनेल. हा मधातला हा जो आहे काय आहे? हा CH2CH किती वेळा आहे? हा n नंबर ऑफ टाइम आहे बघा, n नंबर ऑफ टाइम. कारण हे आपण किती घेतले आता? n नंबर ऑफ टाइम. अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन अटॅच करायला. अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन अटॅच केल्याने काय व्हायले? दिस सिक्वेन्स कंटिन्यूज रॅपिडली. हे सिक्वेन्स कसं कंटिन्यू होत राहते? रॅपिडली कंटिन्यू, परत परत कंटिन्यू होत राहते. अँड द चेन इज प्रोपॅगेशन. आणि अशा प्रकारे चेन काय होत राहते? प्रोपॅगेशन होते. अँड दस चेन प्रोपॅगेशन होत राहते. आणि काय होत राहते? चेन प्रोपॅगेशन. थिअरी लक्षात ठेवा, नंतर मग काय होते तुम्हाला रिॲक्शन लक्षात ठेवता येते. अशा प्रकारे चेन काय झाली? प्रोपोगेट झाली. लास्ट पायरी आता चेन टर्मिनेट करूया. आली लक्षात? चेनला काय करूया आता? टर्मिनेट करूया, है की नाही? लास्ट स्टेप काय असते आता? चेन टर्मिनेशन. लास्ट स्टेप चेन टर्मिनेशन करू. हाऊ द चेन इज टर्मिनेटेड नाउ? चेन टर्मिनेट कशी होईल आता? द थर्ड स्टेप दॅट इज काय आहे? चेन टर्मिनेशन.
The third step is what now? Chain termination, right? Chain terminate कसा होतो आता? Chain termination means what? एक स्टेज अशी येते याच्यामध्ये, ओके. चेन प्रोपोगेशन मध्ये एक स्टेज येते अशी, वन स्टेज. ॲट दॅट स्टेज द चेन इज टर्मिनेटेड, ओके. तर चेन प्रोपोगेशन मध्ये चेन ग्रोथ होत राहतो. चेन काय होत राहते? वाढत राहते, ग्रोथ होत राहते, चेन ग्रोथ. सो दिस ग्रोइंग चेन, द ग्रोइंग चेन कॅन बी टर्मिनेटेड बाय, ग्रोइंग चेनला काय करायचं? टर्मिनेशन. टर्मिनेटर माहिती आहे तुम्हाला? तर ग्रोइंग चेनला चेन ग्रोथ, चेन काय व्हायली? ग्रोथ व्हायली. या ग्रोइंग चेनला आपण काय करूया? टर्मिनेट करूया, थांबवूया. तर ग्रोइंग चेन इज टर्मिनेटेड. कशी टर्मिनेट होणार? बाय द ग्रोइंग चेन इज टर्मिनेटेड बाय द चेन ग्रोथ. दिस इज चेन ग्रोथ इज टर्मिनेटेड बाय कॉम्बिनेशन ऑफ, by what? Combination of two larger new radicals. Two larger new radicals. दोन लार्जर न्यू रॅडिकलला काय करायचं? कॉम्बिनेशन करायचं. दोन न्यू रॅडिकल आपण आता पाहिला बघा. काय पाहिला? न्यू रॅडिकल काय आला होता? RCH2CH आणि काय Y. हे किती नंबर ऑफ टाइम होते? n नंबर ऑफ टाइम. आणि इकडे काय होता? CH2CH, याच्यावर रॅडिकल होता CH2CH आणि इथं काय होता? Y. हे दोन जोडायचे आता एकमेकाला. कॉम्बिनेशन ऑफ टू बाय कॉम्बिनेशन ऑफ काय करायचे? टू. म्हणजे या दोघाला आपण जोडूया. या दोघाला जोडल्याने काय होते? कसं जोडणार याला? या दोघाला जोडूया आपण. बघा इकडं, हा R ला R जशाला तसं. CH2CHY n नंबर ऑफ टाइम आहे, बरोबर आहे. हा फ्री रॅडिकल आहे याच्यावरचा, बरोबर आहे. तर हा काय करूया आपण? R ला R ॲज इट इज. हे CH2CHY हे अजून एकच युनिट राहते. हे n नंबर ऑफ टाइम राहते, हे n नंबर ऑफ टाइम जशाला तसं. आणि याच्या पुढे नेहमी काय राहते? एकच टाइम राहते. हे पूर्ण किती टाइम राहते? एकच टाइम. पण हे किती टाइम आहे? हे n नंबर ऑफ टाइम आहे. हे सेमच आहे, दोन्ही सेम असतात बघा. हा आणि हा कसा आहे? सेम आहे. हे n नंबर ऑफ टाइम असते आणि हे किती असते? एकच वेळा असते. म्हणून n+1 घ्यायचं. म्हणून काय घ्यायचं? n+1. याच्यामध्ये बॉन्ड करायचा, y मध्ये बॉन्ड करायचा, राईट. y मध्ये बॉन्ड करून इकडं काय आहे आता? CH आणि याला काय आहे? CH2. याची विरुद्ध घ्यायची आता. याच्या विरुद्ध कसं होईल? R ला R, Y ला Y, CH ला CH, CH2 ला CH2. लास्टला काय होईल? R. लास्टला काय आहे? R. म्हणजे इथं काय केलो आपण? चेन टर्मिनेट केलो. हे पण किती नंबर ऑफ टाइम असेल? n+1. n+1 कोण असतो? इथपर्यंतच असतो, R बाहेर असतो. हे एवढं काय असतो? किती नंबर ऑफ टाइम असतो? n+1 नंबर ऑफ टाइम असतो एवढा. R कुठे असतो? बाहेर असतो. तर अशा प्रकारे आपण चेनला काय केलं? टर्मिनेशन. याला काय म्हणावं? इट इज कॉल्ड एज चेन टर्मिनेशन. या स्टेपला काय म्हणावं? चेन टर्मिनेशन. कळाली? आली रिॲक्शन लक्षात आली का? चेन टर्मिनेशन समजलं? नाही समजलं? चेन टर्मिनेशन होते अशा प्रकारे, ओके. तर हे झालं चेन रिॲक्शन. याला काय म्हणायचं? चेन रिॲक्शन. परत सांगतो पहा. पहिलं काय होते? चेन इनिशिएशन. नंतर काय होते? चेन प्रोपॅगेशन. तिसरी पायरी काय असते? चेन टर्मिनेशन. पहा कसं होते? तिन्ही पायऱ्या आपण 1 बाय 1 पाहतो. पहिलं काय घेतलं होतं आपण? ॲसिटाइल परऑक्साईड असा CH3, C डबल बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड O बॉन्ड C डबल बॉन्ड O आणि हा काय आहे? CH3, बरोबर आहे. याला काय करायचा? बॉन्ड ब्रेक करायचा. हा इलेक्ट्रॉन इकडे, हा इलेक्ट्रॉन इकडे. मग काय बनतो याचा? इथून बॉन्ड तोडायचा. इथून बॉन्ड तोडल्यावर काय बनते? CH3COO बनते. बघा, CH3COO बनते. हा बॉन्ड तोडला म्हणजे इथं काय येतो? रॅडिकल येतो, राईट. आणि
नंतर हा रॅडिकल काय करतो, आता हा रॅडिकल इकडे शिफ्ट करतो, त्याच्यामुळे या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन इकडे येतात आणि एक इलेक्ट्रॉन इकडे, 2 इलेक्ट्रॉन मिळून इथं बॉन्ड बनतो. म्हणजे त्याचा काय बनून जातो, हा CH3 डबल बॉन्ड O बघा, हा एक इलेक्ट्रॉन इकडे, या बॉन्डमधला एक इलेक्ट्रॉन इकडे आणि एक इलेक्ट्रॉन या कार्बनवर जातो. म्हणजे याचा काय बनतो, हा CH3 वर काय होते, एक इलेक्ट्रॉन येतो आणि इकडे काय निघतो, प्लस CO2 निघून जातो, कार्बन डायऑक्साईड. हे अल्काइल फ्री रॅडिकल, बरोबर आहे. मग हे अल्काइल फ्री रॅडिकलला आपण R म्हणू, आरला परत रिॲक्ट करायचं, एखादा मोनोमर घ्यायचा कोणताही, CH2 डबल बॉन्ड CH आणि कोणता आहे, हा Y, हा काय मोनोमर आहे. हा मोनोमर याचा एक इलेक्ट्रॉन आणि बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन दोन मिळून काय करतात, इथं बॉन्ड तयार करतात.